नमस्कार. पॉलिटिकल महाराष्ट्रमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी संजीव शाळगावकर. आज होईल उद्या होईल असं म्हणत म्हणत भारतीय जनता पार्टी महायुतीची कसबा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी अपेक्षेप्रमाणे हेमंतभाऊ रासने यांना जाहीर झाली. खरं पाहिलं तर उमेदवारी मिळाली त्याच क्षणी हेमंतभाऊंचा विजय निश्चित झाला आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाचा इतिहास जर पाहिला तर इथं नेहमी भगव्या विचारांचं वर्चस्व राहिलं आहे. मग साहजिकच प्रश्न येतो, पोटनिवडणुकीत काय झालं? कोणतीही निवडणूक असो, मग ती नगरपालिका, महानगरपालिका, विधानसभा किंवा लोकसभा, प्रत्येक ठिकाणी समीकरणं ही वेगळी असतात. त्यात पुन्हा पोटनिवडणुकीचं गणितही अनेकदा अनाकलनीय असतं. ती परिस्थितीवर गणितं अवलंबून असतात. काय होतं, पोटनिवडणुकीमध्ये कसबा मतदारसंघात भाजपचा उमेदवार पराभूत झाला. तोच निकष आत्ताच्या विधानसभेला मुळीच लागू होत नाही, हे प्रथम लक्षात घ्या. नाहीतर 2 खासदारापर्यंत गडगडलेली भारतीय जनता पार्टी कधीच उभी राहू शकली नसती आणि 300चा टप्पा अजिबात पार करू शकली नसती. हे अगदी गेल्या काही वर्षातील खणखणीत उदाहरण आहे. ज्या कसबा मतदारसंघात पूर्वी वंदनीय बाळासाहेब ठाकरे असताना नंदू घाटे, काका वडके, उल्हास काळोखे यांनी साम्राज्य गाजवलं, जेथून पूर्वीच्या जनसंघाचे किंवा आत्ताच्या भारतीय जनता पार्टीचे अनेक आमदार निवडून आले. त्यात अरविंद लेले, अण्णा जोशी, गिरीश भाऊ बापट, मुक्ताताई टिळक यांच्यासारख्या दिग्गजांचा नक्कीच उल्लेख करावा लागेल. हे उदाहरण द्यायचं कारण म्हणजे पूर्वी हा युतीचा बालेकिल्ला ठरला आहे आणि आता तर महायुती आहे. पोटनिवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष एकाच मतदारसंघावर असतं आणि मग त्या ठिकाणी खेळलं जातं ते सूडाचं राजकारण. मग आपलेपणा संपतो आणि द्वेष उफाळून येतो. जुनी उणीधुणी काढली जातात. संपूर्ण मतदारसंघाला एखाद्या भूलभुलैयाच्या खेळात टाकावं तशी परिस्थिती निर्माण केली जाते. विकास राहतो मागं आणि मग जातीय राजकारण खेळून वाटेल ते करून विजय खेचला जातो. तोच प्रकार गेल्या वेळी झाला. एका पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी प्रचाराला यावं का, हा मुद्दा काँग्रेसच्या बाजूनं लढवला गेला. यांना पराभवासमोर दिसतोय हा नॅरेटिव्ह सेट केला गेला आणि बघता बघता हातातून वाळू सटकावी तशी निवडणूकही सटकली. कसबा विधानसभा मतदारसंघावर नजर टाकताना काही गोष्टी ठळकपणे जाणवतात. साधारणपणे 2,85,000 ते 90,000च्या आसपास या ठिकाणी मतदार आहेत. आता प्रत्यक्ष निवडणुकीवर परिणाम करणारं मतदान कुणाचं? त्या ठळकपणानं जाणवणारं मतदान हे मुस्लिमांचं आहे. ते साधारण 15% आहे. SC 12% आणि ब्राह्मणसुद्धा 12% आहेत. याचा सरळ अर्थ या मतदारसंघात मुस्लिम आणि ब्राह्मण अशी संख्या प्रत्येकी 30 ते 40,000 या दरम्यान आहे. आता राहिला बाकी समाज. त्यात इतर बहुजन समाज, जैन गुजराती, हिंदू गुजराती, राजपूत, वैष्णव समाज हा पण मोठ्या प्रमाणावर आहे. यांचीसुद्धा टक्केवारी साधारण 11 ते 12% आहे. काशी कापडी, सनगर, काची, कुंभार, सोनार, कासार अशा प्रकारच्या 12 बलुतेदारांची टक्केवारी 10च्या आसपास आहे. यामधून उरतो तो मराठा समाज. यापैकी मुस्लिम समाज हा ठामपणे काँग्रेसच्या पाठीशी उभा राहतो. ब्राह्मण आणि जैन गुजराती वगैरे हे महायुतीच्या पाठीशी ठाम, हे ठरलेलं गणित आहे. व्यवस्थित आणि चांगलं मतदान झालं तर या दोन्ही बाजूंचं मतदान समसमान म्हणता येईल. त्यामुळं आता इतर समाजाच्या मतदानावर लक्ष ठेवणं आणि प्रचार करणं हे गरजेचं आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाची रचना समजून घेणं म्हणूनच महत्त्वाचं आहे. शनिवार वाड्याच्या खालचा पट्टा म्हणजे तेथून जवळच असलेलं जुनं शहर, रविवार पेठ, भोरेआळी, कस्तुरे चौकाची डावी बाजू, गणेश पेठेतील डावी बाजू, घोरपडे पेठेतील डावी बाजू येथील मतदान महत्त्वाचे ठरते. त्या ठिकाणी गेल्या वेळी काँग्रेसच्या उमेदवारानं चांगली मतं खेचली होती, हे लक्षात घ्यायला हवं.
पोटनिवडणुकीत गुरुवारपेठ मराठा भांडेवाले समाज, जैन समाज, सनगर समाज हाच भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभा राहिला होता. नारायणपेठ, शनिवारपेठ, सदाशिवपेठ हा परिसर संघाचा आणि पक्षाचा आदेश मानणारा परिसर आहे. हे नक्की बरं का. यावेळी हा परिसर भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभा राहणार असे मात्र चित्र आहे. मतदाना दिवशी या ठिकाणी चांगलं मतदान करून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे. याच ठिकाणी विजयी मतदान होणार आहे. त्यामुळं प्रतिस्पर्धी उमेदवार डोळ्यात तेल घालून या पेठांवर लक्ष ठेवून बसणार आहेत. आता शेवटचा मुद्दा. कसबा मतदारसंघाचा विचार केला तर साधारण 1.25 ते 2 लाख मतदान होतं. याचा सरळ अर्थ ज्या उमेदवाराला 1 लाख मतं पडतील त्याचा विजय निश्चित आहे. सध्याची राजकीय परिस्थिती, पुणेकरांची मानसिकता, दोन्ही उमेदवारांचा प्रत्यक्ष संपर्क आणि संपूर्ण मतदारसंघात फिरून जनमताचा घेतलेला कानोसा पाहिला तर भाजपाचे उमेदवार हेमंतभाऊ रासने यांचं पारडं नक्कीच जड आहे. त्यांचे पक्षातील अंतर्गत प्रतिस्पर्धी धीरज घाटे यांचा रुसवा काढण्यासाठी स्वतः हेमंतभाऊंनी जायला हवं. अख्खी साने गुरुजी वसाहत एक गठ्ठा हेमंतभाऊंच्या पाठीशी उभी राहील. धीरजजी सक्रिय होतील त्यावेळी भाजपच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं म्हणून समजा. रुसलेल्या सकल ब्राह्मण समाजानं महायुतीला पाठिंबा देण्याचं पत्रक काढलं आहे. आता हेमंतभाऊंनी एकच गोष्ट करायला हवी जी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी खासदार मुरलीधर अण्णांनी केली होती. प्रत्येक समाजाच्या प्रमुखाच्या गाठीभेटी, विचारांचं आदानप्रदान आणि पक्षाची भूमिका समजावून देण्याचं तंत्र हाती घ्यायला हवं. त्याचप्रमाणे पुण्यातील हिंदुत्ववादी संघटनांचा संपर्क वाढायला हवा, त्यांना सक्रिय करायला हवं. अर्थात हातामध्ये अजून साधारण 20 दिवस आहेत आणि या गाठीभेटी शक्य आहेत. म्हणूनच म्हणावंसं वाटतं, कसब्यात यावेळी लढत नाही अवघड, यावेळी हेमंतभाऊचं नक्कीच पारडं जड. नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ लाईक करा, मित्रमंडळींना शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा. पुन्हा भेटूया पॉलिटिकल महाराष्ट्रामध्ये. नमस्कार.